पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठळक व महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्यायचे आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व बातम्या डिटेल्समध्ये पाहता येतील। खरीप 2026 साठी खताचा बंपर स्टॉक तयार। शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळणार, DAP मिळणार। राज्यात 1.50 लाख टन युरिया व 25,000 टन DAPचा संरक्षित साठा। अमेरिका व इराण मिळून हॉर्मुझवर टोल वसूल करणार। पेट्रोलमध्ये इथेनॉल वाढवण्याची मागणी। BMIच्या अहवालात साखर निर्यात बंदीची शक्यता व्यक्त। महाराष्ट्रात 54,000 कोटीची गुंतवणूक। मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत व्हिएतनामच्या विन ग्रुप सोबत सामंजस्य करार। पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्थेला मिळणार चालना। युद्धविराम होताच कच्चे तेल दर 15% घसरले। जागतिक शेअर बाजारात तेजी। सुनेत्रा पवारांकडून काँग्रेसला साथ। बारामती पोटनिवडणूक बिनविरोधसाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन। 2 लाखाच्या कर्जमाफीतून DCCला 250 कोटी। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बँक होणार अधिक सक्षम। प्रति कुटुंब 62.10 रुपये लिटर दराने मिळणार 3 लिटर केरोसिन। गॅस टंचाईमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय। 2.58 लाख कुटुंबासाठी 78 किलो लिटर कोटा मंजूर। राज्यात 11 IAS अधिकाऱ्याच्या बदल्या। राज्य सरकारने आज तब्बल 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढलेले आहेत। एका दिवसात अदानीच्या 56 अब्ज 69 कोटी 51 लाख 37 हजार रुपयाची कमाई। मुकेश अंबानीच्या संपत्तीत मोठी वाढ। केंद्र सरकारचा कांदा खरेदीत हात आखडता। नाफेड NCCF करणार यावर्षी कांद्याची आगाऊ खरेदी। दर स्थिरतेसाठी घेतला निर्णय। 2 लाख टन खरेदीचे लक्ष्य ठरवले। महिलाची डिजिटल बदनामी आता लैंगिक गुन्हा। 3 वर्षाची होणार कैद। सोशल मीडियाचा गैरवापर करून अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल केल्यास होणार कारवाई। धरणाच्या कालव्यातील पाझराने शेतीचे नुकसान। प्रशासनाचे दुर्लक्ष। सिनेच्या कालव्याचे करा अस्थिकरण। बाजार उघडला आणि सोयाबीनने 5,500चा टप्पा ओलांडला। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सोयाबीनला मिळतोय चांगला दर। अवकाळी पावसाचा मोठा फटका। द्राक्षे बागासह रब्बी पिके उद्ध्वस्त। वागरूळ महसूल मंडळात अनोतान नुकसान। तातडीने पंचनामे करावेत, शेतकऱ्याची मागणी। अवकाळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। अवकाळीग्रस्तांना 128 कोटीची मदत। एप्रिलमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू। जनतेला दिलासा, मात्र कंपन्यांवर अद्याप ही संकट। तेल कंपन्यांना दिवसाला 2,000 कोटीचे नुकसान। पोर्टल बंदमुळे पंचनाम्यात अडचणी। गारपीट पंचनामे रखडले, सर्वाधिक नुकसान। शेतकरी दुहेरी संकटात, शेतकऱ्यांच्या हाती निराशा। 10,000 फेराफार रखडले, शेतकरी त्रस्त। कितीही कार्यक्रम राबवले तरी परिस्थिती जैसे थे। जेवारी मका खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची दुसऱ्या दिवशीही झुंबड। पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया सुरू। नियोजन केल्याने हुल्लडबाजीला आळा घालण्यात यश। हिंगोलीमध्ये हळदीची 2280 क्विंटल आवक। 13,100 ते 15,300 रुपया दरम्यान मिळाला दर। खते, बियाणे, कीटकनाशकाच्या भेसळीला लगाम बसणार। केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेसळीचा फटका बसल्यानंतर तातडीने कारवाई। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतला नुकसानीचा आढावा। शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन। 20,000 शेतकऱ्याकडे 45 कोटी पीक कर्ज थकीत। कर्जमाफीच्या प्रतीक्षेत अडकले शेतकरी। 6 वर्षापर्यंतच्या मुलांनाच नवीन आधार कार्ड द्या। सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका। कडक मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी।
10% पैसे भरून मिळेल उद्योगासाठी 1 कोटीचे कर्ज. मार्जिन मनी योजनेला भंडारा जिल्ह्यात मिळाला प्रतिसाद. वाशिम येथून बातमी. गाव विकत घ्या आणि कर्जमुक्त करा. ठिय्या आंदोलनातून शेतकऱ्याचे सरकारला आवाहन. बिनविरोधाचे प्रयत्न धुसर. बारामतीत निवडणूक लागणार. काँग्रेस लढण्यावर ठाम. 6 जणांनी माघार. 47 उमेदवार रिंगणात. आज माघारीचाच दिवस. उन्हाळी हंगाम पेरण्यांना वेग. पुणे विभागात 77% क्षेत्र पूर्ण. एकूण क्षेत्रात घट होण्याची शक्यता. खरीपाच्या तोंडावर. बळीराजा अडचणीत. लिंकिंग सक्तीने शेतकरी हैराण. वर्षात 3ऱ्यांदा खत दरवाढ. शेतकरी नाराज. पाडवा झाला. अक्षय तृतीया आली तरी सालगड्याची प्रतीक्षा. शेतात राबण्यासाठी सालगडी मिळेना. कसमादे परिसरात कांद्याची काढणी सुरू. उत्पादनात घट येण्याची शक्यता. उन्हाची तीव्रता वाढली. कांदा वाचवण्यासाठी उत्पादकाची होते धावपळ. अवकाळीने झालेल्या नुकसानपोटी शेतकऱ्यांना 128 कोटी. जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कारवाई सुरू. लवकरच मिळणार मदत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 41,000 कोटीचे पॅकेज. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर भडकले. तुटवडा असतानाच आता सुमारे 195 रुपयाची झाली वाढ. अद्रक व्यापाऱ्यामुळे मजुरांना आले सुगीचे दिवस. घाटनांद्रा परिसरातील चित्र. आल्यापासून सूट तयार करण्यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी जाहीर करताना केवळ 2 लाख रुपयापर्यंत थकबाकी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच मर्यादित दिलासा देण्यात आलेला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येत असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण दिसत आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटीची मदत. एप्रिलमधील नुकसानीचे पंचनामे सुरू. शेतकऱ्याची आर्थिक घडी विस्कटली. नुकसान भरपाईचा पत्ता नाही. शेतकरी वर्गात संतापाची लाट. पीक विमा भरूनही शेतकऱ्यांच्या हाती शून्य. पीक विम्याचे दावे तात्काळ निकाली काढावेत असा शेतकऱ्यांचा आक्रोश. धान्याचे दर वाढले मात्र शेतीमालाचे भाव जैसे थे. ग्राहकांना फटका. व्यापाऱ्यांचा फायदा. अवकाळीग्रस्तांना कर्जात सवलत. बळीराजासाठी स्वतंत्र वीज कंपनी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या. आमदार मंजुळा गावित यांना निवेदन. तातडीने पंचनामे करून मदत द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फॉस्फॅटिक पोटॅशयुक्त खताच्या अनुदानात 12% वाढ. केंद्रीय मंत्रिमंडळाचा खरीप 2026 साठीचा निर्णय. आपण कोणाला दोष द्यायचा नाही आणि कोणाचा द्वेष करायचा नाही. नियती सगळं काही नीट करते. धनंजय मुंडे यांचे नारळी सप्ताहात विधान. शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखाची मदत. जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कारवाई सुरू. शेतकरी बंधूंनो, दररोज महत्त्वाच्या बातम्या व अशा योग्य अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करा.